नमस्कार. इतिहासाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आज आपण समजून घेणार आहोत. हे विश्लेषण इतिहासाला वेगवेगळ्या घटनांचा संग्रह म्हणून नाही, तर एकच अखंड आणि महाकाव्यासारख्या कथेच्या रूपात आपल्या समोर मांडतं. अच्छा, कधी असा विचार केलाय का की संपूर्ण मानवी इतिहास म्हणजे अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत खरं तर एकाच मोठ्या ध्येयासाठी लढली जाणारी एकच लढाई असेल? हाच विचार, हाच प्रश्न आजचा आपल्या या विश्लेषणाचा पाया आहे. चला तर मग या मोठ्या वैश्विक कथेच्या प्रवासाचा नकाशा पाहूया. आपण पाहणार आहोत की हा कधीही न संपणारा संघर्ष कसा सुरू झाला, सैतानाने इतिहासाच्या प्रत्येक वळणावर कसे हल्ले केले, मग क्रूसावर झालेली ती निर्णायक लढाई, त्यानंतरची अंतिम फसवणूक आणि या सगळ्यातून अंतिम विजयाची गुरुकिल्ली नेमकी काय आहे. तर पहिला अध्याय, चिरंतन संघर्षाची सुरुवात. इथे आपण पाहूया की ही संपूर्ण लढाई देवाच्या एका साध्या वचनाने कशी सुरू झाली आणि त्याला सैतानाने लगेचच कसं आव्हान दिलं. तर या सगळ्याची सुरुवात होते एका वचनाने. देवाने वचन दिलं स्त्रीच्या संतानाचं, म्हणजे एका अशा वंशजाचं जो भविष्यात येणार होता. आणि हे वचन ऐकताच सैतानाचं ध्येय अगदी स्पष्ट झालं. काहीही करून कोणत्याही परिस्थितीत या संतानाला येऊ द्यायचं नाही. आणि यासाठी त्याचा प्लॅन काय होता? तो थेट त्या वंशावरच हल्ला करायचा. चला आता या संघर्षात आणखी खोलवर जाऊया. इथे आपल्याला दिसेल की हा लढा शतकानुशतके एका मोठ्या बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे कसा चालला, जिथे प्रत्येक चालीला एक प्रतिचाल खेळली गेली. ही टाईमलाईन आपल्याला हल्ल्यांचा एक सातत्यपूर्ण नमुना दाखवते. हव्वेला फसवण्यापासून ते कायनाने हाबेलची हत्या करण्यापर्यंत, इजिप्तमधल्या गुलामगिरीपासून ते हामानच्या नरसंहाराच्या कटापर्यंत, या सगळ्या घटनांचा उद्देश फक्त एकच होता: मसीहा येण्याआधीच तो वचन दिलेला वंशच संपवून टाकणे. या खेळातली पहिली मोठी चाल बघा. सैतानाने नीतिमान हाबेलची हत्या करण्यासाठी काईनचा वापर केला, पण देवाने तो वंश पुढे चालू ठेवण्यासाठी शेथला दिलं. म्हणजे सैतानाच्या प्रत्येक सालीला देवाने उत्तर दिलं आणि तो वंश सुरक्षित ठेवला. आता बघा, हा संघर्ष एका कुटुंबाच्या पातळीवरून थेट एका संपूर्ण राष्ट्रापर्यंत पोहोचतो. सैतानाने इजिप्तचा वापर करून इस्रायली लोकांना गुलाम बनवलं आणि त्यांच्या मुलांची हत्या करायचा प्रयत्न केला, पण देवाने त्यांना त्या बंधनातून बाहेर काढण्यासाठी मोशेला उभं केलं. आणि हा संघर्ष इथेच थांबला नाही. इस्रायल लोक बंदिवासातून परत आल्यानंतरही सैतानाने हामानच्या माध्यमातून संपूर्ण यहुदी लोकांच्या नाशाची योजना आखली. पण अगदी योग्य वेळी देवाने एस्थेरला आपल्या लोकांना वाचवण्यासाठी सामर्थ्य दिलं. पण ही लढाई फक्त शारीरिक नव्हती. देवाचं नियमशास्त्र, जे खरं तर येणाऱ्या मसीहाला ओळखण्यासाठी एक मार्गदर्शक होतं, ते सुद्धा एक रणांगण बनलं. कारण सैतानाने त्यालाच फसवणुकीचं एक जबरदस्त साधन बनवलं. सैतानाचा सगळ्यात हुशारीचा आणि धोकादायक हल्ला हा शारीरिक नव्हता, तर तो होता आध्यात्मिक. त्याने लोकांना नियमशास्त्राच्या चुकीच्या अर्थाने असं काही फसवलं की ते खऱ्या मसीहाला ओळखूच शकले नाहीत. ते एका ऐहिक जगातल्या राजाची वाट पाहत राहिले. आणि आता आपण या वैश्विक युद्धाच्या सर्वात महत्त्वाच्या क्षणाकडे, म्हणजे कळसाकडे वळूया. तो क्षण जिथे सुरुवातीला दिलेलं ते वचन अखेर पूर्ण झालं. कल्पना करा, ते स्त्रीचं संतान अखेर अशा लोकांमध्ये आलं जे नियमशास्त्राच्या केवळ बाह्य कवचात अडकले होते. ज्या वंशाचं इतक्या पिढ्यां संरक्षण झालं, तोच वंशज शेवटी त्याच्याच शत्रूने अंध केलेल्या जगात आला. आणि मग क्रूसाद्वारे त्या स्त्रीच्या संतानाने सैतानाचं डोकं ठेचलं, त्याचा निर्णायक पराभव केला. गंमत बघा, जे सैतानाला त्याचा सगळ्यात मोठा विजय वाटत होता, तोच त्याचा अंतिम पराभव ठरला. आणि याच एका घटनेतून देवाची प्रीती आणि त्याचा न्याय दोन्ही गोष्टी एकदम सिद्ध झाल्या. तर क्रूसावर निर्णायक लढाई जिंकली गेली, हे खरंय, पण युद्ध अजून संपलेलं नाहीये. आता या शेवटच्या पर्वासाठी सैतानाने आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. आता वचन दिलेला वंश तर सुरक्षित झालाय, त्यामुळे शैतानाचं नवीन ध्येय आहे संतांना, म्हणजे विश्वासरण्यांना, छळ आणि मोहांमध्ये अडकून फसवणे. आता हल्ला शारीरिक वंशावर नाही, तर थेट आध्यात्मिक अनुयायांवर आहे. सैतानाच्या अंतिम डावपेचांमध्ये काय आहे? तर श्वापदाची, म्हणजे देवाच्या विरोधात असलेल्या सत्तेची उपासना करायला भाग पाडणं, छळ आणि फसवणुकीचा वापर करणं. आणि श्वापदाची खूण
म्हणजे 666 666 घेण्यास भाग पाडणं. या सगळ्याचा अंतिम उद्देश एकच आहे, लोकांना फक्त देवाची उपासना करण्यापासून रोखणं. आणि आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे या अंतिम फसवणुकीतून मार्ग काढण्याची आणि निर्णायक विजय मिळवण्याची गुरुकिल्ली आपल्याला मिळते. या आराखड्यानुसार अंतिम विजय हा संतांच्या विश्वासूपणावर अवलंबून आहे. जेव्हा ते मृत्यूपर्यंत देवाच्या आज्ञेचं पालन करतात, तेव्हा त्यांच्या त्यागातून देवाचं सत्य सिद्ध होतं आणि हेच सत्य न्यायाचा अंतिम आधार बनतं. आणि मग ते स्त्रीचं संतान न्याय करण्यासाठी परत येतं. आणि म्हणून प्रकटीकरणाचे पुस्तक हेच सृष्टी पूर्ण करण्याची अंतिम गुरुकिल्ली आहे. हे पुस्तक केवळ भविष्यकाळात काय होणार आहे हे समजून घेण्यासाठी नाही, तर ही अंतिम लढाई जिंकण्यासाठी दिलेले एक मार्गदर्शक आहे. या वैश्विक कथेचा शेवट कसा करायचा हे ठरवण्याची संधी आपल्याच हातात आहे.